परमेश्वरी योजनेप्रमाणे आणि आई वडिलांमुळे आपल्याला भावंड मिळतात हे तर खरंच, पण त्यांनी न देताही जी भावंड मिळतात ना, ती म्हणजे मित्र मैत्रिणी. मित्र जो आपल्या ढासळत्या मनाला गरज असताना उचलून धरतो. मित्र तो जो आपल्या हृदयातले रिकामे गप्पे बघू शकतो. मित्र तो जो आपलं विश्व थोडं अधिक चांगलं, अधिक जगण्यासारखं बनवतो. बेवजह है तभी तो दोस्ती है. बेवजह है तभी तो दोस्ती है. वजह होती तो साजिश होती. क्या बात है. अवघड प्रसंगी अर्ध्या रात्री हाक मारल्यावर जे धावून येतात ते मित्र असतातच, पण जे हाक मारायच्या आधीच अवघड प्रसंग ओळखून सोबतीला हजर असतात ते खरे मित्र. थकलेल्या मनाची सर्व्हिसिंग करणारं हक्काचं गॅरेज म्हणजे मित्र. चांगले मित्र एकमेकांची काळजी घेतात. जवळचे मित्र एकमेकांना समजून घेतात आणि खरे मित्र सदैव जवळ असतातच. त्यांची साथ शब्दांच्या, अंतरांच्या आणि काळाच्याही पलीकडली असते. जेव्हा आयुष्य काळ्या मेघांनी दाटून येतं, तशा दिशात असहाय्यता दाटून येते. आपल्या अपयशाची खात्री आणि खंत वाटू लागते आणि पायाखालच्या सर्व वाटा अनिश्चिततेच्या धुकात बुडून जातात. पांढरं निशाण फडकवण्याची तयारी होऊन शस्त्र खाली ठेवणार एवढ्यात कुणाचा तरी हात खांद्यावर येतो. नकाराच्या जखमेवर एक हळूवार फुंकर मारली जाते. शस्त्राला धार लावली जाते आणि मग समजावलं जातं की अरे, वादळ तर यासाठीच वापरायची असतात. आपण काय आहोत हे तपासण्यासाठी नव्हे, तर काय होऊ शकतो ते आजमावण्यासाठी. हा दिलासा असतो मित्राचा, ही फुंकर असते मित्राची आणि हे शब्दही असतात मित्राचेच. जरी मावळली सांज नको उदास होऊस, जरी मावळली सांज नको उदास होऊस, जरी हरवले सूर नको गाणे विसरूस, नको गाणे विसरूस. योगिता गोडबोले यांनी गायलेलं गाणं स्वरबद्ध केलंय नेहा देशपांडे यांनी. आणि आज आपल्या पुढे गाणारे आमची मधुर कंठी सानिका जोशी. ये सानिका.
प्रकाश बघ उजळेल दिशा बघ उजळेल दिशा हवा वाटेल प्रवास हवा वाटेल प्रवास हवा वाटेल प्रवास जरी मावळली सांज नको उदास होऊस जरी मावळली सांज नको उदास होऊस जरी हरवली सूर जरी हरवली सूर नको गाणी विसरूस नको गाणी विसरूस नको गाणी विसरूस कालच्या एका दिवसात बसवलं हे गाणं तिला. आहेस ना आमची बासरी छान गोड पडेल.